सुद्धा यांच्याशी झाला होता. त्यावेळेला मी सुरुवातीलाच बोललो की तुम्ही यांच्यातील 5 लोक तुमच्याकडे बोलवा, अध्यक्ष असतील आणि CEO असतील, त्यांना पर्यायी जागा जर दिली, त्यांचं त्या ठिकाणून दोघांची कामं जर करायची असली तर एक सुवर्ण मध्य आहे. जे अडचणीचे अतिक्रमण आहेत त्यांना आपण विस्थापित करणे, बरोबर. त्याच ठिकाणी नगरपालिकेची एक जागा आहे, त्या ठिकाणी या घरकुलवाल्यांना, या बेघरवाल्यांना जर तिकडे शिफ्ट केलं, या अख्ख्या कॉलनीचा कायापालट होऊन जाईल. यांचा मार्ग मोकळा होतो, तो 80 फूट रस्ताही मोकळा होतो आणि जे लोक तिथे उपेक्षित आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळतो. आणि या वादाचा मुद्दा इथे येतच नाही. यासाठी यापूर्वी उपोषणं सुद्धा झालेली आहे. मग तो मार्ग तुम्ही तुमच्या कक्षामध्ये बसून मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी आश्वासित करावं, हे मी त्यावेळेलाही बोललो की तुम्ही यांना आश्वासित करा आणि हा विषय संपवा. हा 20 वर्षापासून चालू आहे, आज झाला का? मग त्यावेळेला हे प्रयत्न का झाले नाही? मग ती अतिक्रमण बसली, त्यांना कोणी बसू दिलं? त्यांना त्यांच्या बेसिक सुविधा, अतिक्रमण कायम करणे हा शासनाचा निर्णय जरी असला, त्यांना कायम सुविधा देणे हे नगरपालिकेचं काम आहे. मग आपण त्यांनाच जर विस्थापित केलं, यांचा मार्गही निघतो, त्यांचाही निघतो. हा सुवर्ण मध्य तुम्ही CEO साहेब तिथून डिक्लेअर करा आणि अध्यक्षांचे ते अधिकार आहे, सभा लवकर सुरू करा. यांच्या मागण्या ज्या असतील त्या तुमच्या कक्षात बोलवून ऐकून घ्या. बाकी मागण्या काही एकाचा विषय नाही. त्यांनी तुमच्यासमोर आत्ताच करणं, तुमचं लेखी मांडलं, तोंडी मांडलं. प्रश्न कुठे आहे? त्यांना विस्थापित करणे. त्यांना त्या ठिकाणी जर आपण जागा देऊन टाकली. वानखेडे साहेब, याच्यामध्ये 1 नंबरचा विषय तोच आहे. त्यांच्यासाठी आपण जे 1 नंबरचा विषय तो नाही आहे. तो अध्यक्ष सांगतील आणि CEO सांगतील. तुम्ही वादात काही मला जायचं नाही. हा टिप्पणी अजून विषय येऊ द्या. ऐका फिरोज भाऊ, विषय तिथे आलाच नाही आहे. आणि या विषयाचं गांभीर्य, तो जर GR तुम्ही वाचला, मी वाचलेला आहे म्हणून मी बोलतो आहे, मी तुमच्या अधिकाऱ्यांकडून त्याचं डिक्टेशन करून घेतलं आहे. आणि हा ठराव आत्ता 14 तारखेला यावल नगर परिषदेची सभा झाली याच विषयावर, त्या सभेला मी हजर होतो. या ठरावामध्ये किती त्रुटी आहेत त्या मी तिथून शिकून आलो आहे आणि त्यासुद्धा मुख्याधिकाऱ्यांशी शेअर केलेले आहे. ह्या विषयाशी त्या विषयाचा दुरान्वये संबंध येत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, रस्त्यावरची अतिक्रमणं कायम होणार नाही. मग तो काय कसं म्हणता तुम्ही? हे रस्त्यावर जे ना 80 फूट रस्ता नाही का नगरपालिकेचा? आपल्याकडे ऐकून घ्या, आपल्याकडे एक जागा आहे. मी सांगितलेले, जागा सांगितली त्यांना, जागाही सुचवली आणि त्या ठिकाणी ऑलरेडी झोपडपट्टी आहे. त्यांचं विल्हेवाट तुम्ही 265 चौरस फुटाप्रमाणे 265 चटई क्षेत्राप्रमाणे त्या जागेची विल्हेवाट करा. अनेक लोकांनी त्या ठिकाणी बेकायदेशीर जागा सुद्धा लादून ठेवलेल्या आहे. ज्यांची घरं आहे, ज्या लोकांची घरं आहेत त्यांनी सुद्धा तिथे जागा घेतल्या आणि ते घरं भाड्याने दिलेली आहे. हे सुद्धा वास्तव आहे. आपल्याकडे रिझर्व एक जागा आहे, त्याला लागून घरकुलांसाठी रिझर्वेशनची 2.5 एकर जागा आहे. आणि त्यांच्यासाठी आपण एक आहे की मागे CEO साहेबांची चर्चा झाली, याच्यामध्ये CEO साहेबांनी आता 1 मिनिट फिरोज दादा, हा विषय तुम्ही आणि आम्हीच लावून ठेवलेला आहे 15 वर्षापासून, बरोबर आहे. या लोकांची व्यवस्था व्हावी, 1-2 मिनिटाचा विषय आहे. यांचं म्हणणं बेसिक, आज तुमचं काय डेडलाईन काय साहेब? 31 डिसेंबर. 31 डिसेंबरपर्यंत अर्ज मागवणे, त्यावर PMC होईल, त्यावर प्राधिकरणाची एक समिती नियुक्त होईल. हा फॉलोअप होता 2028 उजाडणार आहे. हे मला प्रशासकीय माहिती मिळालेली रायटिंगमध्ये आहे. म्हणजे हा विषय इथून आणखी 2.5 वर्ष इथे असंच घोंगावत राहील. त्यासाठी 2 मिनिटाचा विषय आहे. जे काही अडचणीचे अतिक्रमण असतील, इथून मार्ग मोकळा करायचा असेल, तो मार्ग मोकळा करून त्यांना त्या ठिकाणी शिफ्ट करायला आपण भाग पाडू. त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधू, संवादातून, वादातून संवादाकडे जाऊ. इथे वाद होतो आहे, आपण खाली संवाद करू. यांचा मार्ग मोकळा होतो, त्यांचा मार्ग मोकळा होतो. त्यानंतर राहिला विषय त्या जागेची विल्हेवाट कशी लावायची ते तुम्ही अर्ज मागवणारच आहे. 2026च्या अखेरीपर्यंत ते अर्ज येतील, त्याची छाननी होईल, त्याची स्क्रुटिनी झाल्यानंतर PMC वाला काम करेल. त्यानंतर तो आराखडा आपल्या लेव्हलला वाटप केली जाणार नाही, ते राज्य शासनापर्यंत जाणार आहे. हे करण्यामध्ये जो वेळ जाणार आहे तो वेळ इथे खतम करू. मी एक तुमचं निदर्शन थांबव, त्यांच्या निदर्शनात आणू इच्छितो की आम्ही ज्या वेळेला नगरसेवक त्या वेळेलाही होते, त्यावेळेला आपण
प्रधानमंत्री आवास योजना ही कार्यान्वित झाल्यानंतर प्रधानमंत्री यांनी 3 कॉलम दिले होते. एक कॉलम होतं ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्यांच्यावर घर बांधून, यांची जो 2-4 घरकुलांचा यांचा जो बेसिक प्रश्न 2-4 घरकुलांचा अध्यक्ष साहेब ते शिफ्ट केले, यांना मार्ग मोकळा होतो. खरोखर श्वास कोंडला जातो तिथे, यात दुमत नाही. आणि माझा असा कोणताच दिवस नाही की मी त्या माझ्या कॉलनीमध्ये जात नाही. कोणाला दिसत असेल, कोणाला नाही दिसत असेल, मी एकाच चक्कर तिथे मारतो. प्रचंड परिस्थिती गंभीर आहे. काय मागताय तर रस्ता, ते काय मागताय तर फक्त एक घरकुल, एक झोपडं. एका झोपडीमध्ये तो माणूस समाधानी आहे ना. हे लोक यांच्या हक्काचा रस्ता मागताय. मग आपण तेवढी जर नियमात असेल आपण चर्चा करू या विषयावर, पण राजभवनी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. साहेबांना एक आदेश करा की सूचक अनुमोदक घेत असताना सर्वांना नाही मॅडम 2 मिनिटं फक्त, तुम्ही सर्वांना घेऊन चालता हे मान्य आहे. आता पूर्ण सभागृहाचं सूचक अनुमोदक कुठे ना कुठे नाव आलेलं आहे. फक्त विजया गावडे आणि श्याम अकोले या 2 जणांचं नाव एकाही ठिकाणी सूचक आणि अनुमोदक आलेलं नाहीये. तर तुम्ही त्यांना, मी आता बसताना सभेला जेव्हा बसले तेव्हाच सांगितलं, एक कागद घ्या म्हटलं कोरा, आणि जो सूचक असेल त्याचं सूचक मध्ये मेन्शन करा, जो अनुमोदक आहे त्यांना अनुमोदक मध्ये मेन्शन करा. सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला. असंही नाही की ज्याचा आवाज सभागृहानं ऐकलेला सुद्धा नाहीये ते सूचक अनुमोदक होत आणि जे जीव तोडून बोलताय ते त्यांचं नाव येत नाही, हे खंत आहे ना मॅडम. तुम्ही त्यांना आदेश करा. ते जर मला आठवतं एक सभागृह तुमच्या दालनात त्यांनी तुम्हाला ते प्रोसिडिंग घेऊन आले, त्यावेळेस ते म्हणत होते की हा विषय यांनी मांडलाय, तो विषय त्यांनी मांडलाय. तुम्ही त्यांना सांगितलं की हा जो विषय त्यांनी मांडलाय त्याचंच केलं पाहिजे. तसं त्यांनी केलेलं नाहीये. असं होऊ देऊ नका बरं ढाके साहेब. सर्वसमावेशक घ्या, जो बोलला असेल त्याचं नाव घेतलं पाहिजे. आणि ठीक आहे, काही विषय असे असतात की जो त्याच्या जिव्हाळ्याचा असतो, तो बोलला जरी नसेल त्याचं घेतलं हरकत नाही. त्याच्याशी संबंधित विषय असला, आता मी जर मांडला, मी प्रत्येक विषयात म्हणतो म्हणून माझंच नाव आलं पाहिजे असं नाही आहे. ज्याच्याशी निगडीत असेल, ज्याच्या जिव्हाळ्याचा असेल, त्याचं त्या ठिकाणी त्याला प्रारूप आपण माहिती देऊन त्याचं नाव ॲड केलं पाहिजे. यापूर्वी असं प्रोसिडिंग त्या नावावरून कधीच घोळ झालेला नव्हता. यापुढे म्हणजे असं होणार नाही. अजेंड्यावर जे विकासाचे विषय मंजूर होण्यासाठी ते आपण मंजूर करून घेऊ, आणि जे चर्चात्मक जिथे काहीतरी प्रॉब्लेम असतील त्या विषयावर चर्चा करू. सहमत आहात का? प्रोसिडिंग मंजूर झाला. आता एक एक विषय, तुम्ही जो विषय मांडला हे आता श्यामभाऊ बोलले म्हणून हा विकासाचा विषय जो आहे, खरंच त्याला विरोध करण्याची गरज नाही. 5 नंबर हा पंजा जरा दुसऱ्याच्या डोक्यावर थोडा येऊ द्या. हां, बाकीच्यांनाही प्रावधान द्यायचा. ठीक आहे, यावेळेला तो बॅकलॉग भरून काढा तुम्ही. 5 नंबरचा खूप बॅकलॉग झालेला आहे तिकडे. त्यात नवीन कॉलनी आहे, त्याची कामही घेणे गरजेचे आहे. सचिन भाऊ, हो बरोबर आहे. सचिन भाऊ आपल्या विकासाचे काम आहे, आपले 100% मंजूर, 100% मंजूर. गावात आपलं आहे ना पूर्ण विकास कामांना बिनशर्त आमच्याकडून समर्थन आहे. ते विषय मंजूर केले जावे. नाही, त्या 2 मध्ये एक सूचना मी जी मांडली आहे त्याचं तुम्ही कोड करा. या 2 मध्ये तुमची टिप्पणी तुम्ही वाचा बरं. टिप्पणी जरा, हा अतिशय महत्त्वाचा विषय, त्याच्यावरून हा वाद आहे. नाही मॅडम, त्यांना टिप्पणी वाचून घेऊ द्या. साहेबांची टिप्पणीच झाली नाही अजून. मुख्याधिकाऱ्यांची टिप्पणी वाचन व्हावी. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक जमीन 2026
प्रत 20 जमीन एक शासन निर्णयानुसार राज्यातील गरीब व गरजू कुटुंबाच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नागरी भागातील शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पूर्वी झालेले व सध्या अस्तित्वात असलेले केवळ निवासी प्रयोजनाची अतिक्रमणे विशिष्ट अटीवर नियमांकुश करण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. सावदा नगर परिषद हे क वर्ग नगर परिषद क्षेत्रात येत असल्याने या योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी करून निर्णय घेण्यासाठी माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकृत समिती गठीत करण्यात येत असून नगर परिषद मुख्य अधिकारी हे या समितीचे सदस्य देखील असतील. पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2026 पर्यंत असून प्राप्त अर्जावर सक्षम समितीमार्फत पुढील कार्यवाही केली जाईल. तरी या शासन निर्णयाची सावदा नगर परिषद हद्दीत अंमलबजावणी करण्यासाठी व प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी नगर परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत चर्चा व्हावी करिता हा विषय सर्वसाधारण सभेसमक्ष सादर. यामध्ये सर्वात प्रथम PMCची गरज आहे. आपण त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. फक्त या कामासाठी PMC नियुक्त केली जावी. आपली C-क्लास नगरपालिका आहे. पहिले हा विषय बांधकाम विषयाशी निगडीत आहे. आपला बांधकाम अभियंता आले आहे का? जरा त्यांना बोलवा बरं पुढे. बांधकाम अभियंता या सभेत नाही, सर्वसाधारण सभा अध्यक्षांनी काढलेला अजेंडा तुम्ही त्यांना अवगत केलं होतं का नव्हतं मला माहिती नाही. मात्र अजेंडा काढल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी विभाग प्रमुखाने सभेला आवर्जून उपस्थित राहणे हे क्रमप्राप्त असते. आणि जर या सभेत ते गैरहजर असतील तर हे शिस्तीचा भंग ठरतो. यापूर्वी अनेक नगरपालिकांनी एवढ्या मुद्द्यावरून जळगाव महापालिकेत आत्ता महासभेमध्ये उपायुक्ताला नोटीस काढली. उपायुक्त आपले बांधकाम अभियंता किती लोकांनी बघितले ते आम्हाला त्याशी घेणं देणं नाही की ते किती दिवस आहे, इथेही आहे तिथेही आहे, इतके चार्ज आहे. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या पाचारणावरून त्यांनी इथे तात्काळ हजर होणं क्रमप्राप्त आहे का नाही? फेसबुक नगरपालिकेचे मुख्याधिकारी 3 दिवसासाठी रजेवर गेले. तुम्हाला तिथे जावं लागलं की नाही उपाध्यक्षाच्या सभेसाठी? ते तुमची ड्युटी आहे. तुम्हाला शासनाचा आदेश आला, तुम्हाला त्याचं पालन करायचंच आहे. मग या खालच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नाही का? आता हा विषय त्यांच्याशी निगडीत आहे. तुम्ही म्हणता विकास कामं मंजूर करा, 0 मिनिटात. तुम्ही म्हटलं तर 1 ते 33 विषयांना सुद्धा आमची सशर्त तुम्हाला मान्यता आहे. कुठल्याच विषयावर डिबेट होणार नाही. परंतु विभाग प्रमुखांना तुम्ही त्याची झाडाझडती तर घेतली पाहिजे. आजचाच एक दिवस असतो ज्या दिवशी त्यांच्याशी आम्हाला बोलता येऊ शकतं. मी त्याला काल 4 ते 5 फोन केलेले आहे, त्यांनी माझे फोन रिसिव्ह केले. तुम्ही सरळ मुख्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना नोटीस करा. ह्या सभागृहाचा अपमान आहे. ऑलरेडी सांगितलेलं आहे. आस्थापना विभाग प्रमुखांना कळवलेलं आहे की त्यांचे अहवाल प्रमाणपत्र तयार करून शिस्तभंगाची कार्यवाही त्यांच्यावर प्रस्तावित करून मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण पाठवत आहोत. त्याचे शेरे बनवा. मी या सभेत परत एक वेळेस आश्वासन देतो की त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही आपण प्रस्तावित करत आहोत. धन्यवाद. आणि सभेमध्ये मी परत आस्थापना प्रमुखांना आदेशित करतो की आज संध्याकाळीच त्यांचा शिस्तभंगाचा प्रस्ताव पाठवला गेला पाहिजे. आभारी आहे. आता याच्यामध्ये PMC यासाठी गरजेची आहे. आपल्याकडे बांधकाम अभियंता इथे नाही, प्रभारी आहे. आपली C-क्लास नगरपालिका आहे, आपल्याकडे मनुष्यबळ तोडका आहे. हे नेहमी तुम्ही सांगता आणि मी मान्य करतो, मनुष्यबळ तोडका आहे. त्यानंतर अतिशय जटिल आणि क्रिटिकल विषय आहे. ज्याप्रमाणे फैजपूर नगरपालिका, रावेर पालिका व यावल पालिकेने या विषयावर प्रत्येकांचे ठराव होऊन गेले. काहींचे आता 4-8 दिवसापूर्वी झाले, काहींचे आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी झाले. प्रत्येकाने या कामासाठी PMC नियुक्त केली आहे, ती त्याची जबाबदारी ठरते. आपण त्याला पर एनम जो काय खर्च असतो तो देतो, त्याच्याकडून त्याची कागदपत्र व त्याचं कामं पूर्ण करून घेतो. तर या कामासाठी योग्य अशी तुम्हाला कोणतं पॅनल आणायचं ते तुम्ही बघा. मात्र पारदर्शक काम व्हावं, लवकर व्हावं, वेळेत व्हावं, नियमात व्हावं अशी PMC आपण या ठिकाणी यामध्ये मी सूचित करतो मला की PMC नियुक्त केली जावी. या विषयाला आमची मान्यता आहे. कुठल्याही COशी तुम्ही चर्चा करू शकता. तुम्ही PMC नेमली का? हो नेमली. कशा आधारे नेमली? सभागृहाने ठराव घेतला, PMC नेमली. PMC न नेमण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट काय?
PMC नेमण्यात इंटरेस्ट आहे की काम व्हावं. PMC नेमू नये असं कुठल्याही नियमात म्हटलेलं नाही. तर त्यांच्याकडून ते विस्थापितांची जी कामं आहेत ते करून घेत असताना हेही कामं याच्यात पूरक जर त्याची मदत होत असेल तर त्यात गैर काय आहे? त्याच्यासाठी तेवढाच खर्च द्यायचा आहे आणि तेवढ्याच कामामध्ये म्हणजे अर्ध्या दिवसाचा पगार देऊन पूर्ण दिवस काम करून घ्यायचं आहे. त्याच्याकडून पूर्ण काम करून घ्या. एक PMC नियुक्त करा. त्या PMCच्या मार्फतच ही कार्यवाही पूर्ण केली जावी. त्यावर पूर्ण वेळ तुमचे OS आहेत ते त्यांचं निदर्शन राहील. मुख्याधिकारी यांच्याकडे त्यांचा डे टू डे जशा प्रकारे तुम्ही BLOची कामं तुमच्याकडे BLOचं काम करणं बंधनकारक शिक्षकांवर तुम्ही लादलं आहे म्हणजे शासनाने. तुम्ही मी इन द सेन्स शासनाने. त्यांची जबाबदारी ती नाही. त्यांच्याकडून अतिरिक्त काम आपण करून घेतो आहे. त्याप्रमाणे अतिरिक्त काम आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत त्यांना मदत व्हावी म्हणून जसे BLO तुम्ही मदतीस घेतले तशी PMC घ्यावी आणि त्या PMC कडून हे काम पूर्ण करून घ्यावं. त्यात गैर काही नाही. तुमचं काम सुटसुटीत होईल, तुमचं काम होईल आणि वेळेत होईल. आपण जर वेळ म्हणजे टाइम बार करून गेला तर आपले कामं मार्गी लागणार नाही. सभागृहात एकमत असेल तर हे आपण नोंद करू शकतो. काय बोलते काय मला तुमचं ऐकत नाही. लोकांना माहिती नाही असं कधीच म्हटलेलं नाही. तुम्ही माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितलेली आहे. माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत जी माहिती मागितलेली आहे ती त्या कायद्याअंतर्गत येते. 2005च्या कायद्याअंतर्गत आपल्याला विहित मुदतीत म्हणजे 30 दिवसात माहिती पुरवण्यात येईल. जर संबंधित माहिती अधिकाऱ्यांची पुरवली नाही तर त्याकरता अपील करण्याची प्रोव्हिजन आहे. तर त्यामध्ये काही आपल्याला अधिकृत आहे. त्यामध्ये आपल्याला जर 2005 कायद्याअंतर्गत जर माहिती आपल्याला मिळाली नाही त्याला अपीलची तरतूद आहे. प्रथम अपील अधिकारी म्हणून माझ्याकडे आपण अपील करा. मी त्यावर योग्य तो माहिती अधिकाऱ्यांना आदेश देईल. बिलकुल म्हटलं नाही पण त्यांनी 2005 कायद्याअंतर्गत माहिती मागितलेली आहे त्यामुळे ही माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मराठी शाळा आपण म्हणतोय तर मराठी शाळेची आजची अवस्था आपणास माहिती आहे का? मराठी शाळेमध्ये आपल्याला मराठी भाषेला अविभाज्य दर्जा अभिजात दर्जा दिलेला आहे. दुर्दैव आहे की त्या मराठी शाळेमध्ये आज कागदावर 54 विद्यार्थी आहेत. 1ली ते 7वी 7 वर्गामध्ये 54 बोल. एका वर्गात सरासरी त्यामध्ये जर आपण काही करू शकतो तर ते आपण बोला चल तुझं. त्या शाळेची जी संख्या आहे ती 1ली ते 6वी मध्ये 56 विद्यार्थी 7वी पर्यंत 56 विद्यार्थी तिथे शिकतात. म्हणजे ओव्हरऑल एका वर्गामध्ये 6 ते 7 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. मग विद्यार्थी कमी का होत आहेत? चला आपण खर्च करू, आपण त्या ठिकाणी सुख सुविधा आपण पोहोचवू, पण मग विद्यार्थ्यांची संख्या एवढी कमी का आहे यावरही आपण चिंतन करावं. कारण की काय होत आहे ना, आता ज्या खाजगी शाळा आहेत सगळ्यात प्रामुख्याने तिथे मुद्दा येतो स्कूल बसचा. जर आपण या निमित्ताने तिथे स्कूल बस प्रोव्हाइड केली तर एक पालकांनाही ते अट्रॅक्शन असतं की आपला जो मुलगा आहे मुलगी आहे ते स्कूल बस मधून शाळेत जातात. आज जे आहे ते दिखाव्याचं जास्त चाललंय. म्हणून दुसरा विषय एक तिथे आहे की तिथे टीचरची जी संख्या आहे, शिक्षकांची संख्या ही फक्त 6 आहे. संख्याबळ सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे. त्याच्यामुळे माझी रास्त इथे मागणी आहे की आपण तिथे स्कूल बस अरेंज केली पाहिजे. दुसरा विषय, आता आपण आगम हायस्कूलमध्ये मी एक 8-10 दिवसापूर्वी सहज अचानक गेली. तिथे मला काही कंप्लेंट्स मिळाल्या. क्लासरूममध्ये आपला हा जो हॉल आहे ना हा अतिशय स्वच्छ, इतक्या घाणेरड्या क्लासरूम तिथे होत्या.
विद्यार्थी अशा ठिकाणी त्या ठिकाणी अभ्यास करताय, शिक्षण घेण्यासाठी येतात. कुठला पालक पाठवेल त्या शाळेमध्ये पोरांना? आपण तरी, मी तरी, माझा भाचा आहे त्याला तरी पाठवेल का तिथे? अशा असुरक्षित जागेवर आपण कोणी पाठवू का? कोणी हिंमत करेल का? नाही करणार. म्हणून आपण प्रामुख्याने माझं ओव्हरऑल विकास तुम्ही 100% करा, पूर्ण गावाचा विकास करा, मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर सावदा शहरात आणा. पण प्रामुख्याने माझं म्हणणं आहे, सावदा शहराला फक्त शाळा नाही तर ओव्हरऑल घाणीचं साम्राज्य सावदा शहरामध्ये झालंय. सावद्यात एंट्री करतो, आजूबाजूला घाण पडलेली असते, जिथे नाही तिथे नाले तुंबले. त्या गोष्टीवर बेसिक शाळेच्या इथे सुद्धा आपण बेसिक गोष्टी लक्षात घ्या. सुरक्षा त्या शाळेची वाढवा. मधली सुट्टी झाली की पोरं घरी जातात, खुशाल घरी जातात. म्हणजे मधल्या सुट्टीनंतर जर तुम्ही तिथे व्हिजिट केली ना, अध्यक्ष मोदी स्टुडंट शाळेत गेली होती, बरोबर, मी त्यांना सांगितलं, मी स्वतः सर्वकडे फिरली, मी त्यांना सांगितलं की शाळेमध्ये तुम्ही जे घाण आहे, शिपाईची कमतरता आहे, आपण ती भरू, आपल्या पद्धतीने आपण करू. पण मी त्यांना सांगितलं एक प्रायव्हेट माणूस लावा, मला सांगा, आपण ही शाळेची स्वच्छता करून घेऊ. त्यांनी सांगितलं हो. राहिले गणवेशाचा विषय, 1ली ते 5वी मिळतात, पण मग पुढे 8वी पर्यंत मिळतात, मग 9वी ते 10वीला मिळत नाही. मी भालेराव सरांना स्वतः सांगितलं, जे मुलांना आई वडील नसतील, ज्यांची परिस्थिती कॅपेबल नसेल, त्या विद्यार्थ्यांना गणवेश घ्या, त्यांची फी मिळते, गणवेशाचा जो खर्च होईल तो मिळते. त्याच्यानंतर शाळेसाठी तुम्ही जे म्हणताय स्कूलची बस आहे, तर बस आपली येते, बरोबर आहे, पण तिथे विषय असा होतो की पॅरेंट्स तेवढी फी देऊ शकत नाही. त्याच्यासाठी पण आपण शिक्षक त्यासाठीच म्हणतोय. आपण पॅरेंट्स म्हणून कशी अपेक्षा करू? गरिबांची पोरं तिथे शिकताना मान्य करते, त्याच्यासाठी आता काहीतरी आपण तरतूद करू. आम्ही बसलो सर्व शिक्षक, आम्ही केलं नियोजन की ही फी कशी, म्हणजे कोणत्या माध्यमातून घेता येईल आणि मुलांना गाडी फ्री करता येईल. इथे जे शिक्षण सभापती आहेत त्यांनाही माझी या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही त्या शाळेची त्या तिथे मीटिंग घ्या, स्ट्रिक्ट तिथे वागा. अहो, लहान लहान मुलं आले होते माझ्याकडे सांगायला, मला कोणी कंप्लेंट केली तर 6वी 7वीतल्या पोरांनी, ताई बेल सुद्धा वाजत नाही, 2-2 तास होऊन जातात, पिरियड सुरू होतो, बेल सुद्धा वाजत नाही. ही तक्रार जेव्हा मी ऐकली, मी ताबडतोब उठून धाडून तिथे गेली की हे चाललं काय? अरे आपल्याला आपल्या शाळेला वाचवायचं आहे, गावाचं. आज ते जर आपण ऐतिहासिक बिल्डिंग आहे, तिथे सुंदर ते सगळं चाललेलं आहे, आपण त्याला सांभाळलं पाहिजे ना. तिथे विद्यार्थी शिकणार, उद्या बंद पडेल ती शाळा. म्हणून माझा अजून एक तिथे टीचर्सला सल्ला होता, आमची मदत लागली चालेल, आम्ही सगळे रस्त्यावर उतरू, आपण त्या शाळेचा चेहरामोहरा इतका बदलवून टाकू की गावातली लोक, चांगल्या चांगल्या घरातली पोरं तिथे शिकायला पॅरेंट्सने गर्दी केली पाहिजे. 11वी 12वीच्या ऍडमिशनला तिथे वेटिंग असते, आम्हाला किती फोन येतात रोज, तिथे ऍडमिशन झाली पाहिजे. मग 10वी पर्यंतच तिथे ऍडमिशन का होत नाही हा सुद्धा आपण विचार करू. बसचा विचार आणि स्वच्छतेचा, पाणी वगैरे तिथे मुलींना टॉयलेट, आगम हायस्कूलमध्ये मुलींना टॉयलेट सुद्धा नाही, त्याच्यात पाणी सुद्धा हो, तो पण मी सांगितलं. आपण घ्या, ही माझी विनंती. हो हो चालेल. हाच मुद्दा चांगला आहे ना. आता याच्यामध्ये आपल्याकडे जो निधी आलेला आहे, इतर कामं डागडुजी वगैरे रिपेरिंग हे होत राहील. याच्यामधून जर स्कूल बस घेता येत असेल, सर्वांचं मत जाणून घ्या. तिथे अशी आपण एक भाड्याची स्कूल बस, ती अतिशय जीर्णावस्थेतील लावलेली आहे, त्या शिक्षकांनी त्यांच्या स्वनिधीमधून जर या पद्धतीने आपण स्कूल बस लावली तर त्याच ठिकाणी मराठी शाळा पण आहे, आगम हायस्कूल पण आहे. त्या दोघांची म्हणजे पालकांना सुद्धा सोयीचं होईल आणि विद्यार्थ्यांना एक आकर्षण होईल आपल्या शाळेचे. अहो, थोरगोवाड, मस्कावर, चिनावल, फैजपूर या शाळांच्या गाड्या रोज सावद्यामध्ये येऊन इथून आपले पोरं भरभरून त्या ठिकाणी नेता. काही त्याही शासकीय शाळा आहे, त्या काही खाजगी जातात. चिनावलची शाळा सरकारी, म्हणजे एका ट्रस्टने चालवलेली, पूर्ण ग्रँडेड. थोरगोवाड तेच, उदळी तेच, आपलं फैजपूर कुसुमबाई, या सर्व शाळा वाघोद्याला प्रगती विद्यालयाने स्कूल बस घेतली. आपली शाळा अतिशय चांगली आहे, दर्जा टिकवलेला आहे. परंतु ते वैभव आता जर या पुढच्या काळामध्ये आपल्याला टिकवायचं असेल तर तिथे बेसिक सुविधा या काळानुरूप आपल्याला द्याव्या लागतील. जसं आपल्याला वाटतं आपले सोपे जुने झाले, मग तेव्हा मिटिंगा होतच होत्या, आपलं फर्निचर खराब झालं होतं, मग आपल्याला वाटलं काळानुरूप आपल्याला फर्निचर नवीन केलं पाहिजे, आपण खुर्च्या हे टेबल मोडून वाढवले पाहिजे, मग आपण बनवले की नाही. तसं आता प्रत्येक पालकाला वाटतं तुमची आमची मुलं जाता का तिथे सर्वांना नगरपालिकेची सत्ता पाहिजे, नगरपालिकेची शाळा का नको. चूक आमची आहे, आम्ही आमच्या मुलांना पहिले नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायला टाकलं पाहिजे. संस्था चालकांची मुलं जर खाजगी शाळांमध्ये गावातच जात असतील तर आम नागरिकांनी तुमच्याकडे काय यावं. आज त्या शाळेची पटसंख्या 253 वर आलेली आहे.
मराठी शाळेची संख्या 253 म्हणजे 5वी ते 10वी, 11वी 12वी साठी लोक येतातच, त्यांना बोलवण्याची गरज नाही. आणि ते आता पोर्टलवर गेलेलं आहे, शासन देईल ते मुलं, शासन देईल ते सेंटर. या मराठी शाळांचा आपण जो विषय करतो आहे, महाराष्ट्र राज्याने अभिजात दर्जा दिला मराठी भाषेला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आजीवन त्या मराठी भाषेसाठी आपलं जीवन त्यागलं, त्यासाठी लढा दिला. आज त्या मराठी शाळेची अवस्था पहा. पहिल्या वर्गात फक्त 3 मुलं आहेत, 3 विद्यार्थी 3. आता पुढच्या वर्षी हेच 3 मुलं दुसऱ्या वर्गात जातील, मग तिसऱ्या वर्गात जातील, तिच्यातला एखादी निघून जाईल. 5वी वर्गामध्ये आले की आपण त्यांचे दाखले मागवतो, आमची इकडची तुकडी कमी पडते आहे आगम हायस्कूलची. मग आपणच सांगतो की त्यांना 2 दाखले. मग तुम्ही नाही ऐकलं, यांच्याकडे जातील त्यांच्याकडे जातील, मग सीओ साहेबांचं डोकं खातील, साहेब आमची तुकडी पूर्ण होत नाही, आम्हाला विद्यार्थी द्या. ही अवस्था मराठी भाषेची झाली आहे. ती या पुढच्या काळात जर अशीच तुम्हाला वाहवत जाऊ द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही फक्त विकासाच्या गप्पा करा, बिल्डिंगा बनवा, लाइटिंग लावा, काही करा, आणि विद्यार्थी नसले तर त्याला शोभा काय. ही मराठी भाषा जर टिकवायची असेल, आणि त्यांचंच नाव आहे बाळासाहेब ठाकरे यांचं, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, मराठीचा आवाज बुलंद करणारे, त्यांच्या नावाने आणि निधी येतोय. यासाठी एक प्रयत्न हाही करू की एक स्कूल बस घेऊ. ती स्कूल बस ज्या ज्या विभागात जाईल, आजपासून जाहिरात तर होईल. आपण एकावर एक नगरपालिकेला शासनाकडे न मागता तुम्हाला फायर पाठवलं यांनी छोटं, आजपर्यंत पाहिलं नाही त्या गावातल्या एकही नागरिकांनी. आपण मागणी, त्यांनी जरी पाठवलं आपण नाकारू शकत होतो, आम्हाला गरज नाही, आमच्याकडे फायरची गरज नाही. ते बुलेट आली आहे, ती आजपर्यंत रोडवर आली नाही. किती आगी लागल्या, निघाली ती गाडी, त्याचं प्रशिक्षण नाही, त्याच्यावर मनुष्यबळ नाही. म्हणजे एक कर्जाचे पांढरे हत्ती, यांचा मेंटेनन्सला नगरपालिकेला महाग आहे. त्या वाहनं आपण घेतो शासनाच्या विरोधात. शासनाचे निकष असतील तरी ठीक, नसतील तर आपण ते बदलवण्यास भाग पाडू. आमच्या सर्वसाधारण सभेचा ठराव आहे, त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने एक स्कूल बस त्या शहरामध्ये आपण कार्यान्वित का करू शकत नाही. स्कूल बस घेण्यासाठी इतर कामांना आपण पाठीशी एका मागे एक, ज्या बिल्डिंगांची कामं चालू आहे, जे मग मागच्या वेळेला बोललो त्याच्यावरून वाद झाला, 1,27,00,000 रुपयाची बिल्डिंग अजूनही तिथे पाहायला जा. एक मॉडेल स्कूल आहे ती, बघा ती बिल्डिंग. या बिल्डिंगा बनवतो आहे आपल्याकडे, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, 4,000 विद्यार्थी बसतील एवढं, 4,000 स्टुडंटची आपल्याकडे व्यवस्था आहे. आणि स्टुडंट किती आहे, 266. खेद वाटतो. त्या शाळा तुमच्या आमच्या हे जतन करणं आमची पुढची पिढी माफ करणार नाही. ज्या वेळेला आमच्या शाळेमध्ये एखादी मोल मजदूर शेतकऱ्याचा मुलगा जातो, 20,000 ते 25,000 रुपये त्या इतक्या बाळाचे भरावे लागतात. आणि रोजची एक चिठ्ठी असते त्याच्याबरोबर, उद्यासाठी हे आणा, परवासाठी हे आणा, ओ डे आहे, ये डे आहे. आणि मराठी भाषेचा त्यात ऱ्हास झाला. या मराठी शाळा आणि मराठी भाषा जर टिकवायच्या असतील तर तुम्हाला आम्हाला थोडंसं कायद्याला बाजूला ठेवावं लागेल आणि या गोष्टीला प्राधान्य द्यावं लागेल. माझी आमच्या सर्वांच्या वतीने ज्यांना मान्य असेल तर ठीक आहे, सर्वांनी मान्य करावी अशी माझी अपेक्षा आहे. पण आमची ही मागणी राहणार आहे की एक स्कूल बस त्यासाठी एक प्रयत्न म्हणून आपण घेऊन पाहू, एक स्कूल बस चालवून पाहू. त्याने काय उजेड पडतो, काय परिणाम होतो, आजच्या आज फरक दिसणार नाही. कारण आता शाळांच्या ॲडमिशनचा सीझन संपलेला आहे. परंतु या माध्यमातून शासनाने जर पैसे आपल्याला दिले आहे तर ते चांगल्या योग्य मार्गाने आपण खर्ची घालावे, असा सत्सद विवेक बुद्धीने मी विचार करून तुमच्याबरोबर माझं विचार मत प्रकट केलेलं आहे. आपण सर्वांनी त्याला सहमती द्यावी अशी अपेक्षा ठेवतो. आमचे नेते राजेश भाऊ वानखेडे तसेच सिंधनताई यांनी जसे विकासाचे मुद्दे मांडले तसाच एक माझा विकासाचा मुद्दा आहे माझ्या वार्डामधला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरिक लोक कल्याण अभियानाअंतर्गत आमच्या वार्डामध्ये आपला दवाखाना आज सुरू होता. या योजनेअंतर्गत तो आता बंद आहे, तर त्याला चालू करण्यात यावा. तसेच यांनी सांगितलं त्यामध्ये पाणी पोळीची व्यवस्था करण्यात यावी, म्हणजे त्या GR मध्ये आहे. तर माझी अशी विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, कारण तो विशेष म्हणजे गावाच्या रहदारीचा भाग आहे, तर तिथे पाणी पोळीची व्यवस्था करण्यात यावी. त्यानंतर वाघोदा रोडवरती स्मशानभूमीमध्ये काही बाकळं किंवा बसण्याची व्यवस्था, पाणी आणि तो जो चबुतरा आहे तिथे परत जळलं जाते त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी. तो काढा आणि काढल्यानंतर मेहरबानी करून साहेब त्या स्क्रुटिनी आणि ते तुमची टेक्निकल बीड
आणि तुमची फायनान्शियल बीट याला काही विहित मुदत असते का नसते? असते का? या सर्व गोष्टींसाठी आपण जी चर्चा केली बांधकाम अभियंता यांचे जे कामकाज आहे त्याच्यावर आपण आता ते नाही बांधकाम अभियंता म्हणून तुमच्याशी प्रश्न आहे. तर मुदतीमध्ये या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या पाहिजे. कारण असं आहे, आता तुमच्याकडे मागच्या वेळेला ठराव झाला होता मागच्या सभेत, अध्यक्ष साहेब, 12 मार्चला आपली सभा झाली आहे. स्वच्छ भारत अभियान, कचरा संकलन, त्या 12 मार्चला झालेला ठराव आजपर्यंत त्याच्यावर काय कार्यप्रणाली तुम्ही केली आणि कुठे तो थांबला का पुढे झाला का नवीन ठेकेदार आला का नाही आला, आम्हाला यापर्यंत आतापर्यंत तुम्ही माहिती अवगत करून द्यायची होती. तुम्ही माहिती अवगत करून दिलेली नाही. मी घेतलेली माहिती अशी आहे, ज्या वेळेला ठराव झाला त्यानंतर आपण टेंडर फ्लॅश केलं. एप्रिलमध्ये टेंडर मागवलं, ते 24/5ला त्याची ओपनिंग ठेवली तुम्ही 29/5ला. आता फिरोज भाऊ इथे माझ्यापेक्षा सिनियर आहे आणि त्याच्यापेक्षा सिनियर हे दादा बसले आहे, श्याम भाऊ. अशी प्रक्रिया तर आम्ही काही बघितली नव्हती. कारण हे काम मुख्याधिकारी आणि त्यांच्या टीमचं आहे. टेक्निकल बीड आणि फायनान्स बीड ही तयार करून L1 L2 तुमच्यापर्यंत पोहोचवणे. मग तुमच्याकडे तो आल्यानंतर आत्ता ते अधिकार तुमच्याकडे याच्यासाठी आले की स्थायी समितीने हे टेंडर मंजूर करावे. तुमच्याकडे ज्या वेळेला नव्हते ते या पटलावर यायचे सर्वसाधारण समोर. बरोबर आहे का? काही चुकतोय माझं? आणि इथे कुठल्या ठेकेदाराला द्यायचं, ते कोणाला द्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. आम्ही त्यामध्ये सहभागी नसतो स्थायीमध्ये. परंतु नगरपालिकेने ही प्रोसिजर माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत पूर्ण केलेली नाही. तुम्ही एखादं टेंडर उघडल्यानंतर मग शासन नियम हेही सांगतो की त्याला किती दिवसामध्ये तुम्ही फायनल डिसाईड केलं पाहिजे. तुम्ही जर ते सॅटिस्फाईडच केलं नाही तर यांच्यासमोर येण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्यामधून यांनी L1 L2 कोणाबरोबर जायचं हे ते ठरवू शकत नाही. मग ही प्रक्रिया रखडते कशी? 4-4 महिने जर टेंडरला लागत असतील, टेंडर जर मार्चमध्ये संपत आहे तर तुमची तयारी जानेवारीपासून पाहिजे. जानेवारीला तुम्ही टेंडर फ्लॅश केलं पाहिजे, ते फेब्रुवारीला येईल. फेब्रुवारीला कार्यवाही पूर्ण होऊन मार्चच्या अखेरीस तुम्ही त्याचा आदेश काढू शकता, त्याला वर्क ऑर्डर देऊ शकता. त्याचा वर्क ऑर्डर दिल्यानंतर 1 एप्रिलपासून तो त्याच्या कामाला सुरुवात केली असती. या दिरंगाईच जबाबदार कोण? मुख्याधिकारी साहेब, मला असं वाटतं थोडंसं तुमच्या वर्तणुकीवरून, म्हणजे जे मी माणूस जो म्हणजे अनुभवातून शिकतो किंवा चेहऱ्यावरून मला माणूस वाचता येतो थोडा थोडा, म्हणून इथपर्यंत आला मी 35 मतावाला. तुम्हाला असं वाटतंय की अजूनही इथे प्रशासक राजच आहे? प्रशासक गेले, 7 महिने झाले, 8वा महिना उजाडला. 8 महिने 2 दिवस झाले ही बॉडी शहरवासियांनी निवडून पाठवली. हे सर्वस्वी अधिकार तुम्ही ज्याप्रमाणे प्रशासकाच्या काळामध्ये तुमच्याकडे राबवून घ्यायचे, तुमच्याकडे ठेवून घ्यायचे, आज ते तुमच्याकडे राहिलेले नाही. तुमची एक सीमित मर्यादा आहे, त्या गरिमेमध्ये राहून तुम्ही कामं केली पाहिजे. मुख्याधिकाऱ्यांनी ही नोट 3ऱ्या दिवशी, ज्या वेळेला 29/5ला तुम्ही टेंडर ओपन केलं, खूप झालं 2/6 म्हणजे गेल्या महिन्याच्या 2/6ला तुमच्यापर्यंत आलं पाहिजे होतं. त्यानंतर तुमच्या स्थायीमध्ये ते मंजूर झालं पाहिजे होतं. तुमच्या स्थायी समितीचे मी एक माहितीच्या अधिकारातून, रंजनाताई बोलल्या त्याप्रमाणे, मी अजेंडे मागवले. तुमच्या स्थायीच्या सभेमध्ये हा विषय होता. किती जिव्हाळ्याचा विषय आहे कचरा संकलन. त्या स्थायीच्या सभेमध्ये विषय असताना तुमच्यापर्यंत ते टेंडर L1 होऊन आलंच नाही आहे, आजपर्यंत आलं नाही आहे. कुठे थांबलं हे टेंडर? तुमच्याकडून उत्तर पाहिजे, अध्यक्षांकडूनही पाहिजे, मुख्याधिकाऱ्यांकडूनही पाहिजे. त्यानंतर आणखी एक शब्द बोलून घेतो, मग नंतर तुम्ही स्पष्टीकरण द्या. हे टेंडर थांबलं कुठे? 2 महिन्यापासून हे कुठे रेटांगळ्या खात आहे? जे काय असेल तो L1 L2, आणि कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नाही. इथे बोलण्याचा अधिकार असेल वा नसेल, पण मी माझ्या शहरवासियांसाठी बोलणारच. L1 असो L2 असो, तुम्हाला बंधनकारक आहे, L1 सोबत गेलं पाहिजे, मात्र त्याचा परफॉर्मन्स तपासला पाहिजे. एखादी व्यक्ती जर अतिशय निगोशिएशन करून तुमच्याबरोबर कमी दरामध्ये काम करायला तयार असेल तर मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून 60% अनामत रक्कम जमा केली जाते.
बिलाच्या 60%, बरोबर आहे का साहेब? मग तुम्ही एवढ्या कमी पैशामध्ये काम कसं करताय शासकीय दरापेक्षा खाली जाऊन? त्यावेळेला जर त्यांचा दिलेला खुलासा तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही L2 सोबत सुद्धा जाऊ शकता. हे कायद्यात प्रावधान आहे. MRTP ऍक्ट मध्ये वाचून घ्या. नवीन जो ऍक्ट आलेला आहे त्यामध्ये जरुरी नसतं फक्त यांच्याकडून तुमच्याकडे नोट पूर्ण झाली पाहिजे. तुम्हाला 9 टेंडर लोकांनी भरली, त्यात एकही पात्र नाही. राहिला विषय तुमच्या अजून एक आर्थिक हिताचा सांगतो, तो यांच्याशी संबंधित आहे पण तुमच्यासमोर उघड करतो. मॅडम, आज जे आमचं कचऱ्याचं काम सुरू आहे याचं बिल पेमेंट कोण करताय? बिल कुठून अदा केलं जातं फिरोज भाऊ? जोपर्यंत तुम्ही टेंडर प्रक्रिया पूर्ण करणार नाही तुम्हाला तो निधी वापरता येणार नाही. आज नगरपालिकेच्या फंडातून बिलं दिली जात आहे. हा फंडावर आधीच, फंडामध्ये तुमच्याकडे आजच पैसा नाही. विकास कामं सांगा, आम्ही खरवं टाकायचं सांगतो. नगरपालिकेचं टेंडर घ्यायला कोणी तयार नाही, खरवं टाकायला लोक तयार नाही. हे असे जथ्थेचे जथ्थे लोक येतात, त्यांना आम्हाला काहीतरी भूलथापा द्यावा लागतात की आमचं आम्ही उघडं करू शकत नाही. त्यावेळेला नगरपालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता मुख्याधिकाऱ्यांनी वेळीच जर हे टेंडर प्रक्रिया पूर्ण केली असती आज ही वेळ आली नसती. तुमच्या फंडातले माझ्या माहितीप्रमाणे दरमहा 8 ते 10 लाख रुपये बिल कचरा संकलनामध्ये जातं. कचरा संकलनाचे 8-10 लाख रुपये वाचले असते, तुम्हाला इतर ठिकाणी दुसऱ्या कामामध्ये ते घेता आले असते. का ही दिरंग आहे का? हा विषय राजेश वानखेडेचा एकट्याचा नाही आहे. मी नगरपालिकेच्या हिताचा तुमच्यासाठी बोलतोय. एवढे दिवस जर या प्रक्रिया लांबत असतील तर नुकसान साहजिक तुमचं आमचं आहे. त्याबरोबर त्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा नुकसान आहे. परवाच्या दिवशी मी एका महत्वाच्या कामासाठी साहेबांकडे बसलो असताना सारे कर्मचारी तिथे धरण्यावर आले. त्यांना काम बंद आंदोलन करावं लागलं, कारण त्यांना त्यांच्या मेहनताने पैसे मिळणार नाही, ते कामं कसे करतील? त्यांची ओरड एकच होती, किसकू में ठेका दो, हमारा पेमेंट चालू करो. ते जर जीवापाड मेहनत घेऊन अशी कामं जे तुम्ही आम्ही कोणीच विचार करू शकत नाही ते कामं करत असतील, त्यांचा मेहनताना पोहोचलाच पाहिजे. त्या ठेकेदाराला त्यांनी मागणी केली, मेरा नगरपालिका से बिल नहीं आया. नगरपालिकेचं उत्तरदायित्व नाही. मग यापूर्वी, आता जर तो 2 महिन्याच्या बिलासाठी एवढा लढत असेल तर यापूर्वी मुख्याधिकारी प्रशासकीय काळामध्ये 14 महिन्याचे पैसे तो कसा थांबला? त्याने घरून पैसा लावून ते काम कसं केलं, का केलं? आपण वन टाइम त्याला 91 लाख रुपये अदा केलेले आहे. त्याची मुदत बाह्य होऊन त्याची वर्क ऑर्डर बाहेर झाली तरी सुद्धा आपण त्याच्याकडून आज काम करून घेतोय. म्हणजे एक प्रकारे तो आमच्यावर उपकार करतोय की माझा तर तुमचा टेन्युअर पूर्ण झालेला आहे, मैं काम नाही करूंगा. मग या मुलांना वाऱ्यावर सोडायचं का? मग या शहरवासियांची ही अवस्था होऊ द्यायची का? याला जबाबदार कोण? मी तर या इतका गंभीर इशारा देऊ इच्छितो की यांच्यावर सखोल चौकशी करून तुम्ही कारवाई करा. हे अधिकार तुमचे आहे. ही टेंडर प्रक्रिया कुठे अडकली, ते कोणाला द्यायचं आहे, कोणाला नाही द्यायचं आहे, कोणाला घ्यायचं आहे ते तुमचं तुम्हाला लखला. आम्हाला स्वच्छता पाहिजे. आणि यापुढे सुद्धा जो कोणी ठेकेदार येईल, मी माझ्या गटातल्या सर्व लोकांना आश्वस्त केलं आहे, ज्या वेळेला कुठलाही नवीन ठेकेदार येईल, मी महाशय नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व उपाध्यक्ष तथा ज्या काय तुमच्याशी संबंधित लोक असतील त्यांच्यासोबत आमच्या गटाच्या लोकांची बैठक लावून आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही गोष्टीचं घेणं देणं नाही. त्याचा परफॉर्मन्स तुम्ही तपासला आहे. आम्हाला स्वच्छतेची जबाबदारी द्यायची तुमची गरज आहे आणि तुमचं कर्तव्य आहे. सर्वात मॉडेल कॉलनी म्हणून बनवली जाणारी गावातली स्वामीनारायण नगर, रावसाहेब प्रेमचंद इच्छाराम नगर, तिथले फोटो पहा. सर्वाधिक महसूल देणारा हा विभाग आहे. मी 35 वर्षापासून त्या विभागाचं नेतृत्व करतोय. एवढी अस्वच्छता आजपर्यंत आम्ही त्या ठिकाणी अनुभवलेली नाही. तरी सुद्धा लोक आमचे मुख गिळून आहे की नाही आजचं उद्या होतं. इथपर्यंत लोक आले नाही, ते आमच्यापर्यंत सांगताना सुद्धा बिचकता. मग ही अवस्था कोणी केली, कोणामुळे झाले? तुम्ही तात्काळ यावर काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. आणि येत्या 3 दिवसामध्ये तुम्ही स्पेशल तुमची काय स्थायी लावण्याचे अधिकार अध्यक्षांना रोज आहे. तुम्ही रोज स्थायीची समिती लावू शकता. यांच्याकडून तुम्ही स्क्रुटिनी करून तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही नवीन ठेकेदार अपॉइंट करा. तो करत असताना त्याचा बॅलन्स चेक करा, त्याची कामाची कुवत चेक करा, त्याची गुणवत्ता चेक करा. त्याचा यापूर्वीचा परफॉर्मन्स तुम्ही मागता, त्याचे डॉक्युमेंट तो देतो तुमच्याकडे ऑनलाईन. त्या ऑनलाईनचे डॉक्युमेंट चेक करा, त्याचा अभिप्राय घ्या आणि त्याला वर्क ऑर्डर द्या. आणि पालिका फंडावर येणारा हा बोजा तुम्ही थांबवा, अशी मी घेतलेली माहिती आहे. आता मुख्याधिकारी त्यावर युटर्नही घेतील, माझ्या बोलण्यात काही युटर्नही काढतील. मी इतका शिकलेला नाही. मी जर शिकलेला असता तर खुर्चीवर असता, मी इथे लोकांच्या गटरी काढत बसला नसता.
मला इतकं टेक्निकल ज्ञान नाही आहे. मला जर टेक्निकल ज्ञान असतं तर मी टेक्निकल मीट कधीची करून टाकली असती आणि यापूर्वी केली आहे. आज माणूस आमचा नगराध्यक्ष, मी त्या वेळेला नगराध्यक्ष नाही, घटनेचे होते, आट्याकाट्याचं गणित होतं, अनेक काटे रस्त्यात होते, ते सर्व साफ करून आम्ही शहरवासियांच्या सेवेमध्ये रुजू झालो आहे. ते कामही आम्ही करून दाखवलं आहे. आम्ही काम केलं म्हणून पुन्हा या ठिकाणी लढून आलो, लढून जनतेतून आलो आहे. काही आमच्या बोलण्यामध्ये त्रुटी असतील त्या तुम्ही त्या वगळून घ्याव्या. जे मी बोललो असेल ते शब्द न शब्द त्यात लिखित केला जावा व तात्काळ आमचं समर्थन आहे. तुम्ही ज्यालाही कोणाला ठेका देणार असाल, आमच्या वतीने, आमच्या गटाच्या वतीने कुठलाही त्यामध्ये उपद्रव होणार नाही. त्याबद्दल आपण निसंकोच राहावं. तुमचे माय पॉवरमध्ये तुम्ही तो निर्णय घ्यावा. योग्य रास्त माणसाला ही प्रक्रिया पूर्ण करून पारदर्शकप्रमाणे नवीन ठेक्याचं काम दिलं जावं. मी ज्या ठेकेदाराला आपण ठेका दिलेला आहे 3 वर्षापासून, त्या ठेकेदाराला आपण 9 लाख रुपये प्रति माह एवढं संकलनासाठी पैसे देतो, बरोबर आहे. हा जीवापाडाचा आटापिट्याचा विषय का चालू आहे, याच्या मागे काय राजकारण आहे, याच्या मागे काय अर्थकारण आहे, याला मला देणं घेणं नाही. त्यालाच का देण्यात येतं, त्यालाच का द्यावं, L1 L2 कशासाठी राबवावं, कशासाठी राबवू नये. 9 लाखामध्ये तुम्ही त्याच्या मनुष्यबळाची जर संख्या विचारली तर 24 आहे. त्याच्याकडे काम करणारे मजूर आहे फक्त 24. गाव आहे 25,000 लोकसंख्येचं, कॉलन्या आहे 15 वाढलेल्या. तुम्ही 9 लाखाच्या ठेक्यामध्ये त्याच्याकडून 24 जणांकडून काम करून घेता, तर 24 लाखामध्ये 24 लोकांना 9 लाखामध्ये पेमेंट करतो. त्याच्यातलं 2 लाख रुपये तुम्ही तुमच्या नगरपालिकेच्या वाहनांवरती किंवा त्याला रोजंदारीनं पुरवलेल्या ड्रायव्हरवरती खर्च करता, बरोबर आहे का साहेब. हे 7 लाखामध्ये तो 24 लोक राबवतो. तो सगळ्यांना पैसे वाटेल, सगळ्यांना कार्यक्रम करील आणि गावाची स्वच्छता बी आपल्याला पाहिजे. कमी करणाऱ्याला का देऊ नये, तर तो स्वच्छ करेल, पैसे कोणाला देणार नाही. संख्या का वाढत नाही कर्मचाऱ्यांची त्याच्याकडं, तो म्हणतो मेरे को तो सबको देना पडता, नाही किसको किसको पुरा करू, ही त्याची भाषा आहे. आता ते कोणाला देतो हे त्याने त्याला विचारायचं. ते प्रशासनाचं काम आहे, आमचं काम नाही आहे. आम्ही भाग पण घेणार त्याच्यामध्ये, पण आम्हाला गावाची स्वच्छता पाहिजे. आणि त्याचं कमी आहे का जास्त आहे, नियमानं जे आहे ते त्याला द्या. जुन्या माणसाला बिलकुल देऊ नका. तो काम करत नाही, तो इथं येत नाही. 6-6 महिने तो इथं आला नाही. नगरपालिकेच्या परमनंट कर्मचारी त्याच्याकडे सुपरवायझर, त्याला 15,000 रुपये महिना देतात ते, आणि तो घरी बसतो, फक्त पगार घ्यायला येतो तो महिन्याला. आणि त्या पोरांना फोन लावून आम्ही कामं करतोय. त्याचं तोंड आम्ही पाहिलं नाही आतापर्यंत. नवीन टेंडर केलं तर ते राजू मोंडाचं बरोबर आहे ना, काय उघडत आहे टेंडर. 6 महिन्यापासून आता मिटिंग झाली, फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीला अधिकाराच्या स्थायी समितीनं मी ते टेंडर पास केल्यानंतर सभेपुढे नगरपालिकेपुढे ठेवणं क्रम पाहताय की L2 असा होता आणि L1 असा होता, त्याच्यामुळे आम्ही त्याला दिलं. ते सुद्धा तुम्ही ठेवलं जाते इथपर्यंत आमच्याकडे पर्यंत. त्या शाळेत राजू मोंडा बरोबर आम्ही सामानच्या एवढा मोठा सामान मागवला आपण. कुठे लागलं सामान, 65 लाख रुपयाचं सामान मागवलं आपण. त्याचा तो सामान लावणार कुठे, कशासाठी मागवला सामान आपण, कशासाठी टेंडर पास केले, शासनाने दिले म्हणून. ती गाडी आणली, ते गाडी 8 लाखाची, ते गाडी मार्केटला झाली 4-5 लाखाची, ते 22 लाखाची गाडी बुलेट. ते जीप 300 लिटर पाण्याची जीप आणली, शासनाने दिली आहे. ते जीपची किंमत मार्केटमध्ये ऑनलाईन पाहिजे 19 लाख रुपये. तुमच्याकडे 52,50,000 रुपये बिल आला. ते भ्रष्टाचार करतील ना, आपण भोगतील कोणी शिकवलं धंदे. तुम्ही स्पष्ट नाही सांगा त्यांना की नको आहे मला. या विषयावरती खूप चर्चा करायला वेळ पाहिजे आपल्याला, पण चर्चा करायला वेळ भेटली का हा आला तो आला, याची मिटिंग त्याची मिटिंग, कोणी बोलूच देत नाही. ठेकेदाराचे मूळ माणसं वाढले पाहिजे साहेब. नुसत्या ठेका दिला म्हणजे संपला असा नाही आहे, त्याचा महिना हवा त्याला पगार दिला असा नाही आहे. त्याच्याकडे त्याचे माणसं वाढले पाहिजे आणि त्या लोकांना टेंडर मध्ये 699 रुपये 700 रुपये काय L2 L2 मध्ये पास केला तितके पैसे त्यांना मिळाले पाहिजे. त्या लोकांना 320 रुपये देता तुम्ही काम करणाऱ्याला, आणि तो 700 रुपये घेतोय घरी बसून. त्या कर्मचाऱ्यांची महागाई भरतात, त्यांना काय त्यांना त्या 3-3 महिने पगार देते, ते काम करतात 2-2 दिवस. का बरं त्या शाळेत तो पगार देत नाही आम्हाला. नगरपालिका म्हणते पैसे नाही आमच्याकडे. मग कशासाठी पैसे तुमच्याकडे, हे गाड्या घोड्या चालवण्यासाठी नाही, पगार देण्यासाठी या लोकांना रोजंदारी होते. 36 लाख रुपये 8 महिन्याचे तुम्ही देऊन ठेवले कर्मचाऱ्यांना.
त्याच्या कामावरती काम करणारा, त्याची गाडी नगरपालिकेची, त्याच्यावर काम करणारा ड्रायव्हर, त्याला 9 महिन्याच्या पगार 36 लाख रुपये दिले तुम्ही. ते पैसे आहे तुमच्याकडे? अरे कर्मचाऱ्यांना मी याच्यात महात्माजी नाही तुम्हाला बजेटच्या वेळेस काढून दिलं ते सगळं तुम्ही दाखवा. काढा सगळं रेकॉर्ड. 36 लाख रुपये दिले की 9 महिन्यामध्ये प्रशासनाच्या काळामध्ये ड्रायव्हर लोकांना. तुम्ही बोलता त्याच्याकडे लक्ष देत नाही, फक्त ऐकून घेता, पण त्याच्यात अंमलबजावणी काही होत नाही. गावामध्ये विकासाकडे लक्ष देत नाही. हा पैसे आले, ते पैसे आले, याचे पैसे आले, बिना सांगण्याने पैसे घेता तुम्ही, चालू करता कार्यक्रम, आणि त्याच्या पुढचा कार्यक्रम आपल्याकडे काहीच नाही आहे. बोलू द्या मला, अजून बोलू द्या, ऐकायचं नंतर आहे. आम्ही ऐकून नंतर आमचा बोलून घ्या, आम्हाला आवाज दाखवू नका कोणी. तू ऐकून बरे बोलतोय बरं, उत्तर तर भेटलं मला घेतल्याशिवाय जाणार नाही. तुम्ही मग आम्हाला खबर त्याचं उत्तर ऐकून आम्ही बरं पुढच्या वर्षी ऐका आमचा सर्व आनंद द्या. बजेट तुमचं बजेट आणून बजेटचं पुस्तकानं दाखवतो तुम्हाला. 37 लाख रुपये तुम्ही अटके केली दाखवतो तुम्हाला. काढून तुमच्या बजेटमध्ये तुमच्या खात्यावरती येते. ठीक आहे, याबाबतची माहिती आहे आपण घेऊन नाही साहेब, मी तेव्हा मागे पण बोलतो, मागील प्रोसिडिंगच्या वेळेस समोर ठेवा. सावदा नगर परिषद हद्दीतील बांधकाम परवानगी मंजुरी करता प्राप्त होणाऱ्या प्रकरणामध्ये काही प्रकरणात नगर परिषदेची परवानगी न घेता विना परवानगी बांधकाम झालेले असते. त्यानंतर अर्जदार नगर परिषदेकडे बांधकाम परवानगी मंजुरी करता अर्ज सादर करतात. विना परवानगी अनधिकृत बांधकामांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 53 एक अन्वये बांधकाम काढून टाकण्याची नोटीस बजावल्यास संबंधित जमीन धारक विकासक यांनी बांधकाम परवानगी करिता अर्ज करण्याची तरतूद महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 53 नुसार आहे. विना परवानगी केलेले बांधकामे जर मंजूर एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2020 नुसार योग्य असल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये तडजोड शुल्क आकारून नियमावली करण्याची तरतूद आहे. प्रादेशिक योजना क्षेत्राकरिता नगर विकास विभागाचे दिनांक 10/11/1997 27/5/2019 ची शासन परिपत्रकानुसार तडजोड शुल्क आकारणे योग्य आहे. तसेच त्या विकास परवानगी प्रकरणात मंजूर एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2020 नुसार परवानगी अनुदेय होत असेल, परंतु जागेवर विना परवानगी बांधकाम केले असल्यास अशा प्रकरणांसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये सर्वसाधारण सभेचा ठराव पारित करून शासनाच्या नगर विकास विभागाचे दिनांक 10/11/1997 व 27/5/2019 चे शासन परिपत्रकात भविष्यात वेळोवेळी होणाऱ्या बदलास गृहीत धरून तडजोड शुल्क आकारण्यासाठी मंजुरी मिळाल्यास नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होईल असे मत आहे. तरी सदरील व्याज धोरणात्मक स्वरूपाचा असल्याने याबाबत निर्माण सभेने योग्य तो निर्णय घ्यावा. आणि त्यामध्ये असा आहे, उपन्यास वाचण्यासारखा विषय आहे. हे जे बेकायदेशीर काम कायदेशीर करण्यासाठीची काही कालमर्यादा दिलेली आहे का शासनाने, की 2005च्या अगोदरचे, 2010च्या अगोदरचे, का हे विशिष्ट माणसासाठी हा ठराव आणण्यात आलेला आहे. आता जो ठराव आहे आपल्या गावामध्ये बाजार समिती पुढे कॉम्प्लेक्स बांधलेला आहे. हे कॉम्प्लेक्सचं काम बेकायदेशीर बांधलेलं, विना परवानगीनं बांधलेलं, त्याला कॉम्प्लेक्शन सर्टिफिकेट मिळत नाही आहे, बांधकामाची परवानगी घेतली नसल्यामुळे त्यामुळे ते काम पुढे सरकत नाही. त्या विशिष्ट कामासाठी हा ठराव आणला गेला आहे का साहेब? तुम्हाला विचारतो, त्या कामासाठी फक्त विषय आणला आहे का गावातल्या 2005च्या अगोदरच्या कामांसाठी आणला? तो शासन निर्णय माझ्या वाचण्यात आहे. तो 2011च्या अगोदरची जे कामं आहेत त्या कामांना जे निर्मित करणे आहे, विशिष्ट कर आकारून त्याच्यावरती शास्ती लावून त्याला काय मला वाटतं 15% का 10% जास्त लावायचं असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये. पण तो त्या 11 सालापर्यंतच्याच फक्त एकच कामं घ्यायची हे लक्षात घ्या. का त्याच्यामध्ये आता नवीन जी काही आलाय आपल्याकडे, की आज उद्या कामं केले की ते बेकायदेशीर करून घ्यायचं आणि तुमच्याकडे 200, 500, 1000, 2000, 5000 भरून टाकायचं ते करून घ्यायचं. असं असलं तर ही सवय चांगली नाही. गावात कोणीही तुम्हाला
परवानगी मागायला येणार नाही आणि अतिक्रमण गावातले वाढत राहतील. त्याचा प्लॉट आहे 700 फुटाचा, तो बांधकाम करतो 900 फुटाचं. तुमचा अधिकारी इथपर्यंत जात नाही आणि इथं तो पैसे भरून त्याची परवानगी पूर्ण करून घेतो. तर तो बिना परवानगी बांधकाम करण्याची ही जी प्रथा आहे ही ग्रामपंचायतीसाठी लागू करू नका. त्याला एक लिमिट ठेवा. 2011च्या अगोदरचे असेल तेच कामांना फक्त पूर्वत करते. ते पण नियमानं शासनानं त्याच्याकडे जाऊन तुम्ही लोकांनी जाऊन तपासून ते काम नियमाप्रमाणे आहे का नाही. त्याने मानल्या 2 संडाचे तो दाखवतो, 1 संडास तुम्हाला त्याचे पैसे मिळत नाही. वर्षाला टॅक्स तुम्हाला कमी मिळतो. त्याच्या प्लॉटवरती जेवढा FSI आहे त्याच्यात तेवढं तुम्हाला टॅक्स मिळतो. ऍक्च्युअल कधी ते जागेवर त्याने तसं जास्त काम असतं बांधलं. त्याचा काय करणार आहे तुम्ही, त्याचा विषय पण तुमच्या पुढे आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही नवीन बांधकाम जेवढे झाले आहेत त्या कामांना रीतसर परवानगी असल्याशिवाय पुन्हा पूर्व करू नये असं माझं मत आहे. हे तुमचं मत असण्याचा करण्यात येऊ नये. बोलू का श्याम भाऊ? तुमची परवानगी असते अध्यक्षांचा काही त्यांचा आवाज आहे विचारायचा. आपण 2 मिनिट बोलून घ्या. नाही नाही म्हणूनच म्हणतात झाले का 2 मिनिटं. हा विषय यायची गरजच नव्हती आज. हा विषयच यायची गरज नव्हती. अध्यक्षांनी घेतला का विषय का मुख्याधिकाऱ्यांनी घेतलाय? प्रशासकीय बाब आहे. अर्ज आलाय का आपल्याला? बाब प्रशासकीय आहे पण तो प्रशासकीय बाब नगरपालिकेच्या पत्रावर ठेवली. त्यांना पूर्ण माहिती दिली गेलेली आहे. यामध्ये पहिल्यांदा हा जो MRDP ऍक्ट आहे 1966 सालचा आहे. मग यापूर्वी नगरपालिकेने अतिक्रमणावर केलेल्या कारवाया खोट्या होत्या का, चुकीच्या होत्या का? यापूर्वी आपल्या गावामध्ये एक व्यापारी संकुल या ठिकाणी म्हणजे मॉल उभा राहिला, वृंदावन नावाचा. त्या वृंदावन मॉलचं जे आहे त्याने रीतसर परवानगी घेतली, बेटरमेंट चार्जेस भरले, त्याच्या जागेमध्येच बांधलाय. त्यामध्ये थोडीशी अनियमितता होती, बेकायदेशीर नाही. आम्ही बरेच जण त्याचे साक्षीदार आहे. अथवा तद्वा तक्रारीवरून त्यांनी वारंवार पत्र दिली. त्यांच्यासाठी अनेक महामहिम यांचे फोनही झाले, मार्ग काढा. पण नगरपालिकेच्या अधिनियमामध्ये नसल्यामुळे आम्ही मार्ग न काढता त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. आणि महाराष्ट्रातली पहिली नोंद झाली होती. जो ऍक्ट शासनाने नव्याने दिलेला आहे, आता त्याचं मला काही सपोज त्याचा कलम सांगता येणार नाही कारण ती एकच केस झाली आहे. त्यामध्ये कोर्टाने त्यांना आरोपी केलं व त्या जागेच्या ज्या मालक आहेत ती भगिनी किंवा ही महिलेच्या नावावर जागा आहे आणि महिलेचं हे मॉल आहे हे कारण दिलं तरी कोर्टाने त्यांना जामीन दिला नव्हता. या नगरपालिकेत म्हणजे मला वाटतं 2020 ची घटना आहे. मग या जिहाच्या अनुषंगाने ते काम केलं ते चुकीचं होतं का योग्य होतं? हा 1966चा जिहार त्याचा आधार घेऊन आज ठराव घ्यायची कुठलीही गरज मला वाटतं इथे नव्हती. कोणाची मागणी नसताना ना. बरं मागणी कोणाची आहे का? मागणी आहे ना, मागणी आहे साहेब, दाखवा लेखी. मागणी आहे ना. आपल्याकडे काही अर्ज आलेले आहेत ते बांधकाम पूर्व करून द्यावे. काय धोका आहे? तुमच्याकडे मागणीच नाही आणि तुम्ही ठराव घेताय म्हणजे साहेब तुमच्या चुकीच्या विषयामुळे तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे 2013. तुमच्या पुढे जर अर्ज नाही तर हा विषय आला कसा? कोणी अतिक्रमण नाही आहे का आपल्या गावात? हा विषय अतिक्रमणचा नाही आहे का? आपला जे काही विषय बांधकाम आपल्या नाहीये. अर्ज तुमच्याकडे कुठला झाला नाही की ते बांधकाम केलेलं आहे बिना परवानगीना ते विशिष्ट निधी घेऊन पूर्ववत करून द्यावं असा विषय आहे ना. तसा अर्ज तुमच्याकडे कुठलाही पेंडिंग नाहीये. नाही कपडे नाही तोडणी. अहो लेखी कागद घेऊन माहितीच्या अधिकारात तुम्ही कागद घेत नाही आणि तुम्ही कोणतरी सांगितलं आणि तुम्ही ठराव घेता. अध्यक्ष साहेब एका छोट्याशा टेक्निकल चुकीमुळे आमच्याकडून साफ मारून घ्यायचा कार्यक्रम करायचा. या जिल्ह्याचा व राज्याचा नेता सुरेश दादाजी घरकुल घोटाळ्यामध्ये जेलमध्ये गेले. त्यावेळेचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी देवकर विद्यमान पालकमंत्री असताना त्यांना जेलमध्ये जावं लागलं. अख्खी नगरपालिकेची बॉडी आरोपी झालेली आहे. ही तीच परिस्थिती आहे ना. आजही तो घोटाळा गाजतोय. फक्त अशा तांत्रिक चुकांमुळे
शासकीय टिप्पण्यांमुळे. त्यांची चूक नव्हती, खालूनची नोट यायची त्याला त्यांनी मान्यता दिली. तुम्ही आम्हाला आरोपी करता का? साहेब आम्हाला म्हणायचं आहे गुंठेवारी हा जो विषय आहे. आता हा उद्या एक मिनिट याच्यावर त्यांचं डिसाईड, त्यांना काय मत आहे. तुम्ही हा विषय घेतला कसा? उद्या नगरपालिकेसमोर कोणी बिल्डिंग बांधणार तर म्हणे की मला मंजूर करून द्या. Legal करून द्या. नगरपालिकेच्या परवानगीला मग तुमच्या वेळेला हे अतिक्रमणाचे किंवा बेकायदेशीर काम होता, तुमच्याकडे टेबू काय? तुमचा बांधकाम अभियंता त्या ठिकाणी व्हिजिट करायला गेला पाहिजे. काम झालं त्याला नोटीस दिली पाहिजे. त्याची 150 151 झाली पाहिजे. साहेब असताना लगेच आपला वेळ यायचा कोणती भिंत बांधली त्या का श्यामकोलीची कोणतं काही होता का मी काय हो मला काही बांधली हो भिंत नाही काही हे स्वतः यांचं अतिक्रमण तोडलं होतं. कुठल्याही कामावर श्याम भाऊंचं अतिक्रमण 1992 साली यांच्या सोनाली कोल्ड्रिंकची भिंत त्या पद्धतीने तोडलेलं आहे. मी नेमकं कायदेशीर असताना सुद्धा पाडायला आलं होतं माझ्याकडे. तिथं मारामारी झाली. आता 18 सालात मॅटर संपली. कायदेशीर असताना सुद्धा पाडण्यात आलेलं होतं माझं बांधकाम. आणि हे जे तुम्ही कधी दिलं ना ते लक्षात ठेवा. हे सगळे जे आहे ना आणि अधिकारी तुम्ही अध्यक्षांना अंधारात घेऊन कार्यक्रम कोणता सोनवणे गेडाम प्रवीण गेडाम साहेब एखादी गेटदार मध्ये लिह द्या ना ते सगळं नगरसेवक तुम्हाला त्याच प्रवीण गेडाम साहेबांनी हे प्रकरण उचललं. आज ते आपल्या विभागाचे आयुक्त आहे. तुम्ही त्याची भेट घ्यायला गेले होते. अहो एक दिवस तुकाराम मुंडे म्हणून पहा साहेब, एक दिवस मी त्या साहेबांना ऑफिसमध्ये भेटलो की साहेब आमच्या सामना नगरपालिका पण घेतली त्यातून पाला जात आहे तिकडे जात आहे वेळ मिळाला तर नक्की म्हणे. या लोकांनी भेट झाली तर एकाही नगरसेवकाला बोलवलं किंवा येणार आहे साहेब येणार आहे तर तुम्ही भेटावा काही विकासाचा विषय मांडा त्या बोलवा काही करा त्यांचं ऐकून घे. मला काय सांगतं त्यांनी मला भेट मिळाला मी ही बाब अमितच्या कानावरती सुद्धा टाकली की साहेबांचा आपल्यावरती एखाद्या वेळेस आपल्या ऑफिसला येणार प्रोत्साहन नियमावली 2020 तसेच MIDT ऍक्ट 1967 मध्ये जे तरतुदी समाविष्ट आहे त्या तरतुदींना आपण बघू की मार्जिन पार्किंग वगैरे सोसायटी वगैरे कोणकोणत्या जागा उतारा वगैरे ओनरशिप डॉक्युमेंट हे सर्व बघून आपण परवानगी बांधकाम परवानगी देत असतो. त्यानुसार आता जो वाढीव तिथल्या 2019 मध्ये आपली वाढ झाली वाढीव तिथल्या क्षेत्रांमध्ये मोस्टली लोकांच्या बांधकाम परवानगी घेतलेल्या नाहीये. त्यांना आपल्याला टॅक्स आकारणी करायला पण तिथं अडचणी होतात. दुसरी गोष्ट त्यांनाही तिथनं काही लोन वगैरे करायचे किंवा ऍडिशनल बांधकाम करायचे त्यावेळेस त्यांना बँकेकडून बांधकाम परवानगी मागायची असते. पण त्यांनी मध्ये असल्यामुळे अरे तुम्ही कुठे चालले, विषय काय आहे, तुम्ही काय वाचताय? तुम्ही हद्दवाढीचा विषय आहे का इथे? अहो साहेब तुम्ही दिशाभूल करू नका. सीओ साहेब त्यांना निर्देश द्या. फिरोज भाऊ ते पाठवा बरं इकडे जरा. ए विजू माहिती जेवढं आपण मंजूर करतोय मी 5,000 रोड साहेबांना पण तुम्हाला पण सांगतोय की 9 मीटरचा रोडाच्या जागेवर 9 मीटरचा रस्ता नाही तुम्ही परवानगी दिल्या. नाही तो अरे तो विषयच वेगळा आहे. तो विषय वेगळा त्याचा विषयाशी याचा संबंध काय? विषय 66 तुम्हाला हद्दवाढ आणि सुधारित दुसरी डीपीआर जो आहे तुमचा डीपीला ते सुधारित दुसरी आपण त्याच्यामध्ये दुसरी योजना म्हणतो बरोबर कार्यान्वित त्याचा याच्याशी संबंधच नाही आहे. हा विषय इथे आला कसा या पटलावर? तुमच्याकडे कोणाची मागणी नाही. आणि राहिला विषय की आपण कुठल्या कामांना मंजुरी द्यावी. तुम्हाला मागचं रेकॉर्ड चेक करा. प्रशासकीय काळामध्ये तुम्ही सराव केलेला आहे. 100 लोकांच्या आतापर्यंत अनधिकृत कामं जी असतील म्हणजे बिना परवानगीचे ते हद्दवाढ झाली 19 मध्ये. त्याचा परिपत्रक निघालं 2020 मध्ये. आपल्याला कर आवश्यक आहे, त्या लोकांना परवानगी आवश्यक आहे. त्यापर्यंत त्यांना बेसिक सुविधा आपण देऊ शकत नाही. म्हणून आपण एक मुद्दा असा घेतला की मुख्याधिकारी त्यावेळेला तर आम्ही नव्हतो कोणीच, प्रशासक आणि मुख्याधिकारी तेव्हा हे नव्हते, किशोर चव्हाण होते. 2 विषयांवर चर्चा नगरपालिकेने कायमस्वरूपी केलेली आहे. गाळे हस्तांतरण कोणालाही करून दिले जाणार नाही. आणि दुसरी की जे रहिवासी प्रयोजनार्थ घरं बांधलेली आहेत लोकांनी हद्दीच्या बाहेरची, खास करून यांची मागणी होती, यांच्याकडे त्या विभागाचं नेतृत्व होतं. रोज लोकांचा ससेमिरा यांच्या पाठीशी होता. त्या विभागाचं ते नेतृत्व करत असल्यामुळे
त्यावेळेला मार्ग काढण्यात आला की त्यांची बांधकामं आपण रेग्युलर करून द्यावी. दंड काय असेल त्याच्यामध्ये आम्ही त्याच्याकडून शास्ती माफ करून घेतली तुमच्याकडून, आणि ती कामं रेग्युलर तुम्ही करताच आहे. मी आत्ता 15 दिवसापूर्वी तुमच्याकडून एक प्रकरण करून घेतलं मुख्याधिकाऱ्यांची टिप्पणी घेऊन. त्या कामांना अडथळा कोणाचाच नाहीये, कारण ते हद्दीत नव्हते तेव्हा. हा विषय हद्दीपुरता मर्यादित आहे आणि एका कमर्शियल मार्केटसाठी आहे. रहिवास प्रयोजन आणि व्यावसायिक प्रयोजन याच्यातला अर्थ कळतो का? व्यावसायिक प्रयोजनार्थ जर एखादी वास्तू बांधलेली असेल तर पणन महासंघाने 1998 साली सौदा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक चिलिंग सेंटर उभं केलं. त्याला नगरपालिकेने नोटिसा दिलेल्या आहे. आजही तुमच्याकडे रेकॉर्डला आहे. तुम्ही आजपर्यंत रेग्युलराईज करून दिलेलं नाही आहे 98 मध्ये. त्यावेळेला कारण हे देण्यात आलं होतं की तुम्ही नियमानुसार परवानगी न घेता बांधकाम केलेलं आहे. त्यांनी जे नाल्यामध्ये भिंत बांधलेली आहे त्याची परमिशन नगरपालिकेने दिलेली नाही, ती अनधिकृतपणे उभी आहे. हे कोणासाठी आले? हा जो विषय आला कोणाच्या लाडासाठी आला, कोणाच्या सांगण्यावरून आला? तो कायद्याला धरून आहे का? मग नगरपालिकेची यापुढे परवानगीची गरज काय? आणि परवानगीची गरज नसेल तर विनय खक्के इथे बसले आहे, यांच्याशी कालच मी गोल शाळेमध्ये जाऊन बोललो. एक संदीप ढाके म्हणून पोरगा आहे, मोठा आखाडा भागात राहतो, त्याचं घरकुल मंजूर झालेलं आहे, मात्र त्याची बांधकाम परवानगी मिळत नाही कारण त्याच्या कागदांमध्ये त्रुटी आहे. त्या कागदांमध्ये त्रुटी असल्यामुळे त्याचं प्रकरण मंजूर होऊ शकत नाही. मग एका घरकुलवाल्यांसाठी आपण इतकी बारीक चाळणी कागदाची आणि कायद्याची करतो. मग हे भले भले पहाड ज्यांनी उभे केले सिमेंटचे आणि त्यांच्या हितासाठी, नगरपालिकेच्या हितासाठी नाही, आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रयत्न आहे हा. तुमचा कर भरतील ते 3,000 रुपये 10% म्हटल्यानंतर. त्यांनी ती गाळे विकले 30-30 लाखात. तुम्हाला आम्हाला काय मिळालं? या नगरपालिकेचं काय हित आहे त्यात? काही त्यांनी कोर्टाची ऑर्डर आणली का? तुम्ही त्याच्यावर उलट टेप कायम करण्यापूर्वी तुम्ही त्यांना रोखलं कसं नाही? तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही? एक नगरसेवक विद्यमान या पदावर असताना किशोर सदाशिव बेंदाडे, त्याची नुसती एक पायरी बाहेर आली होती परवानगी घेऊन. बरोबर आहे का शामभाऊ? परवानगी घेऊन त्यांनी प्रोजेक्शनची परवानगी घेतलेली आहे. 2005 साली त्याचं पद रद्द झालेलं आहे. का? बेकायदेशीर बांधकाम केलं. मग हे बेकायदेशीर बांधकाम केल्यामुळे त्याचं पद रद्द होऊ शकतं, तर बेकायदेशीर कामं पाठीशी घातल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल आणि आमचं पद जाणार नाही का? बरं, कोणाची मागणी नाही, डिमांडच नाही, तर सप्लाय कसा आला? तुमच्याकडे डिमांड लेटर आहे का कोणाचं की मला परवानगी द्या? तुमच्याकडे जर डिमांड लेटरच नाही, तुम्ही परमिशन कशी अलॉट करण्याचा प्रयत्न करताय? बरं, करायची तर तुमच्या स्तरावर तुम्ही करा. नगर अध्यक्षांना व या सर्व सदस्यांना कसं फसवताय त्यामध्ये? म्हणजे काहीतरी विषयाची टिप्पणी वेगळी लिहायची आणि तुम्हाला साध्य काय करायचं? म्हणजे टाकाला जायचं, लोटा लपवायचा. हे कामं करण्याचा मला सरळ माझा आरोप आहे की हे कामं त्या माध्यमातून तुमची सुरू आहे, हे आम्ही होऊ देणार नाही. मी सर्वांच्या वतीने सर्व नगरसेवकांचा अधिकार बाधित राखण्यासाठी हा विषय इथे मांडतो. हा विषय तात्काळ म्हणजे याला नामंजूर केलं जावं व असे विषय सभेसमोर यापुढे आणू नये. आज तर नाही, यापुढे सुद्धा. यापूर्वी आले का? नाही आले. 1966चा कायदा आहे तो, आजपर्यंत आले नाही. आता काय झालं? 60 वर्षानंतर 66ला आज 60 वर्ष झाले. बरोबर आहे. आमचा आक्षेप तुमच्यावर नाहीच आहे. आमचं हे म्हणणं आहे की तुमची दिशाभूल केली गेली त्या विषयात. सर्वानुमते नामंजूर करण्यात यावा तो विषय. हा विषय नियमानुसार आहे किंवा नाही आहे? कोणत्या कर्मचाऱ्याने आपल्याला नियमामध्ये बसण्याची सांगा, त्यानंतर मग आपण मतदान देऊ. नाही, मतदानाचा काही विषय नाही ना, हा धोरणात्मक विषयच आहे. मतदान काय कोणाची नाही आहे का? ना आहे का कोणाची? ज्यांची ना असेल तो सांगेल की माझं मत नोंदवून घ्या. श्यामभाऊंनी सूचना मांडली, माझं त्याला अनुमोदन आहे. बेकायदेशीर काम आम्ही करणारही नाही आणि तुम्ही मतदानाने जरी बहुमताने रेटण्याचा प्रयत्न केला, यांच्यावर खंडांतर आल्याशिवाय राहणार नाही. मी उदाहरणं 1 नाही 10 दिली. माझ्या परिवारातले 7 लोक इथे निवडून आलेले आहे. त्या 7 साठी नाही, मी सर्वांची साथ, सर्वांच्या साथीने सर्वांना चुकीचं काम आणि
डाके साहेब डाके साहेब लोकं भेटले त्यांना पण बोलवून घ्या. त्यांना आमंत्रित करा. हा विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात आम्ही पुढच्या मीटिंगला नाही नाही, आता काही पुढची मीटिंग कशासाठी पाहिजे? जर विषय बेकायदेशीर आहे तर पुन्हा पुढची मीटिंग, मागची मीटिंग आणखी कशाला जायचं? काय श्याम भाऊ, अरे नवीन विषय आला ना काहीतरी यार. आमचा आवाज दाबायचा नाही. काय आहे, आपण चर्चा कशावर करतोय? याबाबत यांचे जे आहे त्यांनी प्रशासकीय काळामध्ये घेतलेला निर्णय आहे. त्या हद्दीबाहेरची जी रहिवास प्रयोजनार्थ म्हणजे रहिवासी निवासाचे जे घर आहे ते कायम करण्याचा शासनाचा 19चा GRI आहे. परंतु हद्दीमध्ये हे काम असतील तर तसे कामं आणले जाऊ नये, ते रिसर्च मदत झाली पाहिजे, त्याची नगरपालिकेकडून परवानगी घेतली पाहिजे. पण ऑनलाईन मध्ये तुम्ही कॅन्डिडेट जाऊ शकत नाही. नाही मॅडम, आम्ही आवश्यक सर्व माहिती घेतलेली आहे. टाउन प्लॅनिंग करून सुद्धा माहिती घेऊन त्यानंतर टिप्पणी पटलावर आलेली आहे आणि आजचं मत जे आहे ते आम्ही टिप्पणीमध्ये मांडलेलं आहे. ठीक आहे. नामंजूर करावी. आणि काय झालं, सर्वांमध्ये नामांकित नाही, हाच विषय नाही, असे कुठलेही विषय असतील, असे बेकायदेशीर विषय ते सर्वांमध्ये नामंजूरच होतील. काय असं होऊ शकतं का की आपण जिल्हाधिकारी यांच्याकडून आणि एडीटीपी यांच्याकडून त्याच्यावर मार्गदर्शन बोलून हे बाबू नका, मार्गदर्शन करा, मार्ग बदलू नका तुम्ही बी आता. रहिवास साठी असलं तर काही हरकत नाही बाबा. एक कमर्शियल आहे ना, कशासाठी? बरं यात हरकती पण आलेल्या आहेत. म्हणजे मार्ग काय काढायचा, हरकती जर लोकांकडून आलेल्या आहे आपल्याकडे, आपण याला आज नामंजूर करून आपल्या नगरपालिकेचं सुद्धा आर्थिक नुकसान होऊ शकतं याच्यामध्ये. थोडा सारासार विचार करा याच्यामध्ये. असं तो निवडून बोलताय तुम्ही. नाही बोला नाही, कारण चर्चा करू. तुम्ही म्हणून. म्हणजे आपण एकच निर्णय आहे. हा विषय नामंजूर केला जावा अशी मी सूचना मांडतो. पुढच्या वेळेला काही येणार नाही अशी माझी सूचना आहे. आणि धोरणात्मक जरी घ्यायचा असला तुझ्या मेजॉरिटीने हा विषय तुम्ही मंजूर करू शकत नाही. मी काय म्हणतो, एका सदस्याचा जरी विरोध असला, एका सदस्याचा नाही नाही मला विरोध नाही. मी काय म्हणतो, नाही असे बेकायदेशीर विषय ठेवायचे चालू आहे. हा विषय हा विषय कमर्शियल नाही आहे. हा धोरणात्मक विषय आहे की नाही? निवासी बांधकाम आहे. निवासी मिळण्याचा विषय बरोबर सांगतो. निवासी कामाला सरसकट मान्यता प्रशासकीय काळात त्यांनीच दिलेली आहे. ते होते आहे ह्या शहराच्या हद्दीत पंकजाचा मांडलेला विषय म्हणतो ना. पंकज मांडणार त्याचा तो कशात पंकज तो फक्त काम लावतो. सुधारित शहर विकास आराखडा तयार करण्याकरिता एजन्सी नियुक्त करून विचारविनिमय होऊन आहे. त्याशिवाय आपल्या विकास आराखडा तयार होणार नाही. मुळात आपण खूप लेट चाललो आहे. आपण माझ्या माहितीप्रमाणे 4 वर्ष लेट झालो याच्यामध्ये. म्हणजे त्यावेळेला सुरुवात केली असती तर आजपर्यंत हा अंतिम टप्प्यात आला असता. पण ठीक आहे, आता उशीर जरी झाला असला. फक्त एकच माझी सूचना आहे साहेब, ते एजन्सी व्यवस्थित घ्या. ज्या एजन्सीयांची कामं खराब आहे, नागपूरवाल्यांनी ज्याप्रमाणे तुमच्या शहराचा पट्ट्याबोळ केला मलकापूरचा, बरोबर आहे ना, अशा एजन्सी आणू नका. चांगल्या एजन्सीकडून काम करा. आणि त्यासोबत त्याच्यामध्ये जी मागच्या म्हणजे 2005ला जो डीपी मंजूर झाला त्यावेळेला ज्या चुका झालेल्या आहेत, म्हणजे त्याने 2005ला आपला डीपी तयार करून दिल्यानंतर एक दिवस सुद्धा नगरपालिकेकडे कधीही पाठपुरावा केला नाही. कुठलाही विकासक या ठिकाणी आणला नाही. शासनाकडून फंड आणला नाही. आणि एकही आरक्षण आपल्याकडनं आजपर्यंत डेव्हलप झालेलं नाही. तर ही एक अट आपण यामध्ये टाकली जावी की त्याचा कार्यभार म्हणजे त्याचा फक्त तो डीपी मंजूर करणे एवढा नसून त्याने त्यावर आरक्षण जी दिलेली आहे, इथे बगीचा करणे, इथे शाळा करणे, इथे डम्पिंग ग्राउंड करणे, ते विकासकाकडून त्याच्या मान्यतेसाठी सुद्धा आपला पाठपुरावा झाला पाहिजे. नाही तर आपली जशी STP प्लांट पडलाय गोरखात, इतर नगरपालिका आपल्या मागून सुरू झाल्या आणि त्या पूर्णत्व झाल्या. आपला STP अद्याप तो अंतिम मान्यतेसाठी प्रलंबित आहे 2.5 वर्षापासून. त्यामध्ये कुणाची मदत घेता येतील. आता हक्काचा आमदार आपला भेटलेला आहे, त्यांच्या माध्यमातून त्या STP प्लांटच्या मागे लागा. हे कामही मंजूर करून घ्या. ते नगरपालिकांसाठी विशेष आमदार आहे. तो नगरसेवकांनी या 612 लोकांनी निवडून दिलेला आहे. त्यांची मदत घेऊया आणि हे कामं मार्गी लावून चांगली एजन्सी, त्यामध्ये निकोप एजन्सी
त्या टिपीजवाल्यांचं म्हणजे टाउन प्लॅनिंग विभागाचं आपण मार्गदर्शन घ्या. त्यांच्याकडे एक लिस्ट आहे, त्यामध्ये 68 लोकांची यादी आहे, ती सूची. त्यामध्ये आपल्याला जो वेळ देणारा असेल, आपल्या जवळचा असेल किंवा तो वेळोवेळी इथे येऊ शकतो, व्हिजिट करू शकतो, नाही तर तो नागपूरहून निघतो, त्याला येता इथे पोहोचता 7 नगरपालिका करून तो 8व्या दिवशी येतो. एक दिवस झाला, इथून गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या महिन्यातच त्याचं दर्शन होतं. असं होऊ नये. चांगली एजन्सी नियुक्त करा.